समीर महाडिक आणि प्रणित तांदळे। दोन्ही सलामीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातात। गोलंदाजी मार्गवरती बघूया कशा प्रकारची गोलंदाजी हाताळणार। क्षितिज आहे गोलंदाजीसाठी, पुन्हा तुषार आहे, असे दोन नामवंत गोलंदाज मात्र या ठिकाणी आहेत मायरे 11 संघामध्ये। चला चला टाइम पहा घड्याळामध्ये 5:10 वरचा अवधी झालेला आहे। आता आपल्याकडे काही वेळ आहे, काही वेळामध्ये आपल्याला जवळपास 3 मॅचेस खेळवायचे आहेत। त्यामुळे विनंती आहे जितकी घाई तुम्हाला मैदानावरती करता येईल तितकी घाई मैदानावरती करण्याचा प्रयत्न करा। क्वार्टर फायनलचा मॅच मैदानावरती सुरू होतोय। दोन संघ मैदानावरती या झुंजीमध्ये मात्र आपल्याला रंगताना पाहायला मिळेल। एका बाजूला आपण पाहिलं तर मायरा 11चा संघ आहे जो प्रथमतः क्षेत्ररक्षण करताना आपण मैदानावरती त्या ठिकाणी पाहत आहात, आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर वेदिका ध्रुवी 11 समीर महाडिक। पहिल्याच बॉलला समीर महाडिकनं खेळलाय खाली झोन मध्ये, बॉल निघून जाईल सरळ काऊ कॉर्नरच्या रिजन मधून सीमारेषेच्या बाहेर चौकार। च्या बॅट मधून पहिल्याच बॉल वरती तडाखेबाज गणागती प्रहार आणि चौकारामध्ये सुरुवात। आता डीलिंग मोठ्या फटक्यामध्ये असणार आहेत। ज्या प्रकारच्या मॅचेस रंगल्या आहेत वैभवजी, आता शेवटच्या काही सत्रामध्ये आपण आलेलो आहोत। मागच्या सकाळचा विचार केला तर थोडंसं वेगळं होतं, दुपारी आणखीन वेगळं होतं, आता संध्याकाळी आणखीन वेगळं असणार आहेत। पण वेगळं काय असणार, वेगळी मेजवानी काय असणार, तर ही क्रिकेटची मेजवानी आहे, ती सध्या मैदानावरती पाहायला मिळते। नक्कीच पुन्हा एकदा पुढचा चेंडू, आता मात्र जोर लागतो चेंडू, सुंदर प्रकारचा चेंडू या ठिकाणी हाताळला गेलाय। जाग्यावरूनच मारण्याचा प्रयत्न होता समीर यांचा, बॅकफुट वरती जाऊन पुंच मारण्याचा प्रयत्न होता, पण चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही। निर्धाव चेंडूची सांगता होते तुषार यांच्या गोलंदाजीवरती। पुन्हा एकदा पंचांच्या बाजूने गोलंदाजीसाठी तयार, पुढचा चेंडू, पुन्हा एकदा सुंदर गोलंदाजी होते, मात्र या ठिकाणी झेलची संधी होती का, आधी गेल्या ठिकाणी एक विषय आहे। दोन गोष्टीची चर्चा आहे, एक तर पहिल्या बॉलवरती चौकार मारला, त्याच्यानंतरच्या 2 बॉलवरती 2 डॉट आलेत। पण क्रिकेटचा तोच खेळ आहे ना, एखाद्या बॉलवरती तुम्ही मोठा फटका खेळता त्याच्यानंतर 2 डॉट येत आहेत, त्याही गोष्टीची चर्चा रंगणार आहेत। धावसंख्या 4, नासिर नावनं ट्रॅक पुढून खेळण्याचा प्रयत्न, स्टेप आउट केलं, 1 रन त्या ठिकाणी घेतले गेले, दुसऱ्या रनचा प्रयत्न मैदानावरती करतात, दुसरी धाव मैदानावरती घेतली गेली आहेत। धावफलकावरती धावा वाढल्या, 2 संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तर जवळपास जाऊन पोहोचते ती मात्र 6च्या घरामध्ये। 4 बॉलचा खेळ आतापर्यंत संपला गेलाय, 6 धावा धावफलकावरती लगावल्यात। गुलाबी अशी थंडी सध्या पसरलेली आहे आणि पाहतात आपण हा क्रिकेटचा मॅच। फटका खेळलाय समीर महाडिकच्या बॅट मधून ऑन साइडला, बॉल मात्र निघून गेला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, सीमारेषेच्या बाहेर चौकार। ची गरज होती, तो मोठा फटका मैदानावरती खेळला गेलाय आणि अशाच प्रकारची बॅटिंग आता समीर महाडिक यांना करावी लागणार आहेत। धावसंख्या 8, यावेळचा बॉल आपण पाहिलं तर पुन्हा एकदा जर पाहिलं तर चांगला बॉल मात्र मैदानावरती पाहायला मिळाला आणि षटक क्रमांक मैदानावरती संपलं गेलं। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती आहेत 8, उर्वरित 10 धावा आहेत, 10 धावा पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत। उर्वरित येणारे 18, इथून पाहिलं तर 12 बॉलचा खेळ बाकी आहे। या 12 बॉलमध्ये किती रन येणार याची चर्चा रंगणार आहे। तोपर्यंत एक छोटासा ब्रेक घेऊया, संगीत ऐकूया आणि मैदानावरती येऊयात। संपला गेला, धावा धावफलकावरती आहेत 10 रन। वैभवजी पहिला षटक संपलं गेला, धावसंख्या 10। पुढे एकदा गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज क्षितिज, पहिला चेंडू असेल प्रणित याच्यासाठी, चेंडू खेळ काढलाय, स्क्वेअर लेगच्या वरून जातोय सीमारेषा पार, षटकार 6 धावांसाठी। ये पहली बारी है, दूसरी बारी भी आने बाकी है। यानंतर आणखीन एक आहे इनिंग दुसरी येणार आहेत। पहिल्या इनिंग मध्ये जर पाहिलं तर क्षितिज कदमवरती हल्ले बॉल केले जातात मैदानावरती, प्रणित मैदानावरती सध्या इन्फॉर्म बॅट्समॅन आपल्याला पाहायला मिळतोय। आणखीन एक स्लॉग स्वीप,
तोही गॅप मध्ये आणि फ्लॅटेड सिक्सर. व्हॉट अ शॉट बाय प्रणित. सिक्स अगेन सिक्स जर आला ना तर नमेशजी कोपणाक यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं प्राइस दिलं जाणार आहेत. 2 6 आल्यात. 6 नाही पण आता तो फटका ग्राउंड शॉटच्या मदतीने निघून जातोय. एक धाव तर घेतला. दुसऱ्याचा प्रयत्न होईल का? दुसऱ्याचा प्रयत्न नाही होणार. एकाच धावेवरती समाधान व्यक्त करावं लागेल. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात 23. फ्लाइंग स्टार्ट मैदानावरती वैभवजी सुरू केलेली आहे. नक्कीच जुगलबंदी पाहायला मिळते गोलंदाज आणि फलंदाज यांच्यामध्ये, खास करून प्रणित आणि क्षितिज मध्ये. पहिले आता पुन्हा एकदा क्षितिज आणि समीर यांच्यामध्ये कशा प्रकारचं जुगलबंदी पाहायला मिळते. पुढचा चेंडू आहे क्षितिजांचा. समीर यांच्यासाठी पुढे मारण्याचा प्रयत्न आहे. पॉइंट विजन मध्ये चाललाय चेंडू. एक धाव मिळते आणि एका धावेने धावसंख्या वाढली गेली आहे. धावसंख्या पुन्हा जाऊन पोहोचली ती म्हणजे 24 या धावसंख्येवरती. एक तेरी तो एक मेरी अशा प्रकारचा खेळ आपण पाहतोय. 24 धावफलकावरती बरोबर आपल्या डाव्या बाजूला गणेश कोंडचे काही समर्थक आहेत, तेही या मॅचचा आनंद घेतात. त्यांचेही स्वागत असणार आहे. महत्वाचा मॅच सुरू आहे. गोलंदाज रेडी. ओहो हेलिकॉप्टर 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 लँड होईल सीमारेषेच्या बाहेर. आणि नमेशजी कोंबडाक यांचा असलेला संघ सध्या आपण पाहतात वेदिका ध्रुविका 11. दोघंही खुश आहेत. एक ऑनर खाली आहे, एक ऑनर वरती आहे. आमच्या बाजूला आहे. हो थोडासा आपण पहिला मध्ये येणारा बॉल तो बाहेरच्या दिशेने काढण्याचा प्रयत्न मैदानावरती करतात श्रीतीज. परंतु या षटकामध्ये काय घडलंय? नक्की घडलंय काय वैभवजी? 20 धावाही आल्यात आणि 3 षटकारही आल्यात. मोठे फटके आल्यात आणि ते कोणाच्या विरुद्ध आल्यात? आयकॉन खेळाडू श्रीतीज कदम यांच्या अगेन्स्ट खेळलेले ते 3 षटकार. याही गोष्टीची चर्चा मैदानावरती रंगणार आहेत. डीजात आपल्याकडे वेळ कमी आहे त्याच्यामुळे आपण लगेच सत्राकडे वळतोय. वैभवजी 2 षटकांचा खेळ संपला. धावा फलकावरती लगावल्या गेल्यात. 30 धावा झालेल्या आहेत. सरासरी 15 सुरू आहेत. 15च्या सरासरी आल्यात तर किमान 45 रन या ठिकाणी होऊ शकतात. नक्कीच, परंतु तितकेच ताकदीचे फलंदाज मायरा 11 संघामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळणार आहेत. खास करून विशाल आहे, क्षितिज आहे, अमय, सुनीलजी गायकवाड मैदानाच्या मागे राहायचे आहेत. सर्वांनी शिगवन साहेब मागे या. उमेश धाडसे मागे या. बाउंड्रीच्या मागे जवळ कोणी थांबू नये. शेवटचे 6 बॉल बाकी आहेत. धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या. पहिल्या 12 बॉल मध्ये 30 रन. 6 बॉल पाहूया कशा प्रकारचे असणार आहेत. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज दाखल होतोय. अभिषेक अभि नाही तो कभी नाही. अभिचा पहिलाच बॉलला ठोकलाय. शानदार कडक वजनदार खेळाडू कक्षाच्या दिशेने षटकार. 6 वाला डीजे. टाळ्यांचा गजर, शिट्ट्यांचा गजर, म्युझिक, संगीत सर्व काही बाजू लागलेला आहे. अंतिम काही सत्रामध्ये आहोत. आणखीन एक ऑफसाईडच्या दिशेने फटका खेळला गेलेला आहे. कव्हरचा खेळाडू त्या ठिकाणी बॉल वरती जात आहेत. 1ला डबल मध्ये, डबलला ट्रिपल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. 2 झाल्या. तिसऱ्याचा प्रयत्न. तिसरा भाग मिल्कावाली कहाणी होती. 3 रन घेतलेले आहेत आणि 3 धावेने संघाची धावसंख्या झालाय 39 धावा. वैभवजी अचानकपणे आता मूडच बदललेला आहे प्रत्येकाचा. म्हणजे आधी शांतता पसरलेली होती ना, ती शांतता आता अशांतता झालेली आहे. नक्कीच रोमहर्षक लढत पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज अभिषेक. पुढचा चेंडू असेल प्रणित यांच्यासाठी. शॉर्ट पिच चेंडू होता. ह्या चेंडूला विरकावून देण्याचा प्रयत्न होता मिड विकेट स्क्वेअर लेग दिशेने, परंतु चेंडू बॅटच्या बट्ट्यामध्ये येत नाही. थँक्यू. आता प्रत्येक षटकारासाठी नमेश कोपणाक यांच्याकडून 250 रुपये आणि विकास खांबे यांच्याकडून 250 रुपये प्रत्येक सिक्सरसाठी हे प्राइज आहेत. विकास खांबेकडून 250 आणि नमेश कोपणाक यांच्याकडून 250 आहेत. म्हणजे एकूण 500 असणार आहेत. राकेश साहेबांचं आगमन झालेलं आहे. सरचे स्वागत आहे मंडणगड प्रीमियर लीग मध्ये. एक डॅशिंग नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे. आपणास विनंती आहे काही वेळामध्ये आपला सन्मान आहे तो सन्मान देखील या ठिकाणी केला जाणार आहे. सोबत भिक्कू मामा मालप आपल्या भट्टीवाडीचे. डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न, परंतु संघर्ष वाढलाय.
पाठीमागे विकेट किपर कोण आहे? तर पाठीमागे विकेट किपर सुधीर करावडे दिसत आहेत आणि सुधीर करावडे परंतु बरोबर बॉलला पकडतायत. सकाळच्या दिवसामध्ये त्यांनी सायकलचा राऊंड मारला होता, पण सायकल कोणाला भेटणार याची चर्चा रंगणार आहे. बायसिकल मॅन कोण ठरणार याची चर्चा रंगणार आहे. राईटम ओव्हर द विकेटने पुढचा बॉल फटका खेळलाय ना या ठिकाणी. हातामध्ये चेंडू विसावलाय, झेल घेतलाय, फलंदाज बाद, विकेट मिळाली टीम मायरा 11 संघासाठी. चाळीस आणि करायचे आहेत 41. जसे बाहेर आल्यात तसे दुसरी टीम मैदानावरती इन होईल. चला दुसरी टीम लगेच. मामा राकेशजी सालवी साहेबांचा सन्मान केला जातोय त्या ठिकाणी. मी विनंती करतोय आपण या. राकेशजी सालवी साहेबांचा सन्मान आहे तो सन्मान केला जातोय. युवा क्रीडा कमिटी मंडणगड यांच्या वतीनं हा सन्मान आहे. एक डॅशिंग पर्सनॅलिटी, एक डॅशिंग नेतृत्व म्हणून राकेशजी सालवी साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान केला जातोय. मी राकेश सालवी साहेबांना विनंती करतो आपण यापुढे आपला सन्मान आहे तो सन्मान आपण स्वीकारावा. लक्ष आहे 41 धावेंचं मैदानावरती. कॅमेरामॅन सध्या आमचे नयन तांडेल ही दृश्य दाखवत आहेत. पहा हा प्रेक्षक वर्ग आहे मैदानावरती. आपण पाहिला तर हा प्रेक्षक वर्ग आपल्याला पाहायला मिळतोय. जिथे जागा मिळाल्या तिथे मात्र प्रेक्षक वर्ग उभा आहे. हे समर्थक आहेत सर्व संघांचे, ते मात्र त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. थोडंसं पुढे जर आपण गेलो तर जिथे मुख्य स्टेज जो आहे, मुख्य येण्याचा जो रस्ता मार्ग आहे, त्या ठिकाणी काही प्रेक्षक वर्ग बसलेले आहेत. काहींना जागा भेटल्या ते बसलेले आहेत, काहींना नाही जागा भेटल्या ते उभे आहेत. काही जण आता पायाच्या टाचेवरती पण उभे आहेत कंटाळून कंटाळून. सेमीफायनल आणि फायनल हे 2 षटकांच्या खेळवण्यात येणार आहेत. याची आधीच अनाउन्समेंट होत आहे. सेमीफायनल आणि फायनलच्या मॅचेस 2 षटकांच्या होणार आहेत. हे आमच्यापर्यंत अधिकृत माहिती आहेत. ती अधिकृत माहिती आमच्यापर्यंत दिली जात आहे. ओके, कालावधीमध्ये सेमीफायनल तर 2 ओव्हर होणारच आहेत, पण जसं टाइम असेल 2 ओव्हर. चला मॅचला सुरुवात. भरत मोरेसरामच्या जोडीने जॉईन होत आहेत. महत्वाचा मॅच आहे. 41चा पाठलाग करायचा आणि 41चा पाठलाग. पहिला चेंडू, ओढा शॉट. वेलकम समीर महाडिक. चेंडूला फेकून दिलाय सीमारेखा पार. षटकार, 6 धावा. काही गणेश कोणचे समर्थक इथे बसलेले त्यांनी देखील टाळ्यांचा गदर केला, कारण की विशाल बावा, विशालचा कडक छावा हा षटकार पाहायला मिळाला होता. आणि जोपर्यंत हा खेळाडू मैदानावरती आहे या मॅच मध्ये, या सलामीच्या जोडीमध्ये, मॅच मध्ये आशा अपेक्षा सर्व काही पल्लवित आहेत. नाही, आणि अजून इथून मी पुढे तुम्हाला नेल. क्षितिज सुद्धा त्याच लाईन मधला आहे. क्षितिज आणि बाबा हे 2 फलंदाज या 41ला अंजाम करण्यात देणं जाणतात. आणि इथं काय घडलंय, पॉइंटच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न. डोक्यावरून गेला नाही, परंतु डोक्यात गेल्यासारखा विकेट आलाय. फलंदाज बाद. बाबा मैदान सोडेल. जो बघा कशा प्रकारे हा फटका खेळला होता ऍक्शन रिप्ले मध्ये. बॅकअप लेन आणि त्या चेंडूला स्क्वेअर कट करायचं होतं, पॉइंटच्या डोक्यावरून खेळायचं होतं आणि चेंडू मात्र जाऊन हातामध्ये विसावलाय. सुंदर झेल टिपला गेला आणि फलंदाज बाद होत असताना मैदान सोडलंय विशाल मांजरेकर बावाने. आणि त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज संदेश मैदानात येताना पाहायला मिळतोय. सन्मान या ठिकाणी केला जातोय. आदरणीय व्यक्तिमत्व आज या स्पर्धेसाठी भेट देत आहेत, त्यांचा सन्मान आहे. तो सन्मान आपल्याला
समोरच्या दिशेने पाहायला मिळतोय. ओहो, मैदानावरती विकेट आलाय. आणखीन एक खेळाडू बाद होत आहेत. सन्मान. अमय आणि श्रीतीची जोडी मैदानावरती आहे. दोन्ही बंधूंची जोडी आहे. पाहूया. मोठा फटका खेळायचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. रुक बाबा रुक, रुक बाबा रुक, हीच कहाणी सध्या सुरू आहे मैदानावरती. कारण की रेग्युलरली इंटरव्हल मध्ये विकेट आले आहेत आणि विकेट आल्यानंतर काय झालं तर समोरच्या टीमवरती दबाव दडपण सर्व काही वाढलेलं आहे. वेदिका, ध्रुवी 11 कामगिरी इम्प्रेसिव्ह करतायत. निलेशजी जगताप, समीर महाडिक यांच्या नेतृत्वाखाली चालणारा संघ सध्या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. नमेशजी कोबणाक आणि विकासजी खांबे यांचा असलेला संघ आपल्याला पाहायला मिळतोय. तर दुसऱ्या बाजूला निलेशजी मांजरेकर आणि स्वप्नीलजी शिगवण यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. टीम मायरा 11. बघा, मायरा 11ला इथं हिट व्हायचं असेल तर क्षितिजला चालावं लागेल. इनफिल्डच्या डोक्यावर घेण्याचा प्रयत्न. चेंडू ओहो, संधी संधी संधीचं सोनं नाही झालं आणि अमय कदमला मैदान सोडावं लागतंय. काही करा, वेळ आपल्याकडे कमी आहे. डे मध्ये सर्व मॅचेस खेळवायच्या आहेत अशा आम्हाला आयोजकांनी विनंती केलेली आहेत. चला, मैदानावरती विकेट आलाय आणि दोन गोष्टीची चर्चा होती. एक तर कॅच ड्रॉप झाली, पण ज्याने कॅच सोडलाय त्या क्षेत्ररक्षकाचा आजचा दिवस नाही आहे का असंही वाटते संजयजी, का त्याच्या हातामध्ये आज बऱ्याचशा कॅचेस सुटलेल्या आहेत. सागर यांना पाहिलं, सागरचा पिछा काय आज बॉल सोडत नाही. राईट ओव्हर द विकेट. फटका खेळला, हवेमध्ये खेळलाय. झेलची संधी, श्रीतीची विकेट जाण्याची शक्यता आणि श्रीतीश कदम बॅक टू डिपार्ट गॉन. चर्चा कशाची होतीये बघा, जो आयकॉन खेळाडू आहे, जो शेवटच्या सामन्यामध्ये क्लिक झालाय, तो फायनल पर्यंत येताना दिसलाय. आकाश वागरे कालचा आठवतोय आपल्याला. आकाश वागरेने सुरुवातीच्या मॅचेस मध्ये इतका चांगला खेळ केला नव्हता, परंतु क्वार्टर फायनल आणि सेमीफायनल जसा खेळलाय तशी खेळी त्याची दिवसभरात दिसली नव्हती. आणि आता समीर महाडिक तो त्या झोतात आलाय जिथे त्याने पहिलं षटक हाताळत असताना आतापर्यंत धावफलकावरती 7 आहेत आणि जवळजवळ मला वाटते 4 विकेट इथे मिळवलेले आहेत. बरं सर, आणखीन एका मुद्द्याला बरं सर, आणखीन एक मुद्दा घेईन. आपण चर्चा केली की समीर महाडिक ज्याने विकेट घेतले, 4 महत्वाच्या विकेट्सही घेतल्या, पण दुसरी गोष्ट ही आहे, आजच्या दिवसामध्ये मायरा 11 संघाच्या जास्तीत जास्त बॅट्समॅन म्हणजे 5व्या 6व्या 7व्याच्या बॅट्समॅनला बॅटिंगच नव्हती आली. तेही महत्वाची गोष्ट होती. धावा 7 झाल्यात, 7 रन. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली अडवण्याचा प्रयत्न झालाय. ओहो, झाला परंतु तो यशस्वी नाही. चेंडू सीमारेखा पार, मिड विकेट क्लिअर करत जाणारा ती सुंदर षटकार. फटकाला धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचत आहेत. 13च्या घरामध्ये 13. अपील पंचांकडे होते, स्ट्रॉंग अपील होती. एकदा मात्र घेण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतो. सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या धावफलकावरती वाढल्या. धावसंख्या धावफलकावरती 14. येणारे 10 चेंडू आहेत, 27 धाव्यांची गरज आहे. इम्पॉसिबल काही नाही बरं सर, पॉसिबल सर्व काही गोष्टी आहेत, फक्त करण्याची क्षमता असणं खूप गरजेचं आहे. नाही, तुमचे निर्देशन त्याच्या मागे म्हणजे म्हणतात ना, तुमचा हेतू जो क्लिअर असणं गरजेचं आहे आणि त्या प्लॅनिंग मध्ये कोणतेही असा कमीपणा नसावा. बघा, इथे निलेश जगताप यांचा चेंडू जर बघितला तर ज्या गतीने येतोय, ज्या लेंथ वरती पडतोय, ज्या लाईन मधून जातोय, या सर्व बाबींपेक्षा नियंत्रण भरी गोलंदाजी
तो करतायत आणि त्यामुळेच कदाचित फलंदाजाला खेळणं सोपं होत नाहीये. चेंडू हवेमध्ये, निर्धाव स्वरूपाचा चेंडू येतोय. अपील सातत्याने होते. 41चा पाठलाग करत असताना पहिल्या षटकामध्ये आलेल्या 4 विकेट पूर्णपणे टॉप ऑर्डरला कोलॅप्स केलंय आणि जो आतापर्यंतचा त्या खेळपट्टीचा जो काही बाउन्स आहे, जो काही टर्न आहे पाहिला नव्हता. असे फलंदाजी करतायत म्हणूनच कदाचित त्यांना नव्यानं आल्या कारणानं हे अडथळे येत असताना दिसत आहेत. दुसऱ्या षटकातील 5 चेंडूचा खेळ झालाय. धावफलकातील धावा 15. अजूनही इथून 26 धावांची गरज आहे आणि चेंडूचा खेळ शिल्लक आहे 7. 7-26. इथून एक षटकार आला तर 6-20 आणि त्या 6-20 मधून मॅच बनू शकते. शक्यता तर आहे. पाहूयात शक्यतेची पूर्तता कितपत होतीये. कॅप्टन पूर्वी बोरेस आपण येऊन थांबायचंय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, विकेट आलाय. शेवटचा षटकाचा खेळ पाहायला मिळेल आणि शेवटच्या षटकामध्ये 6 बॉल मध्ये विजयासाठी 26 धाब्यांची गरज आहे. येणारे चेंडू आहे 6-6 मध्ये 26 धाब्यांची गरज आहे. जशी या मॅचला समाप्त होईल तसं या मॅच मधले विजय संघाचे कॅप्टन आहेत ते कॅप्टन लगेचच मात्र मंचाच्या दिशेने येणार आहेत आणि पूर्वी बोरेचे कॅप्टन उमेश धाडसे आपण लगेचच रेडी राहणार आहात कारण की यानंतर लगेचच मॅच सुरू होणार आहेत. चला, नवीन फलंदाज महेश मैदानाच्या आतमध्ये, सुधीर सुद्धा मैदानात आहेत. ज्या मायरा इलेव्हनने सकाळच्या सत्रामध्ये 2 मॅचेस ज्या वेळेला जिंकल्या त्या जिंकल्यानंतर आपण प्रबळ दावेदार असल्याचे संकेत दिले, तो मायरा इलेव्हनचा संघ आता पूर्णपणे या संध्याकाळच्या सत्रामध्ये आपलं संतुलन ढासळताना दिसतोय. तिसरं षटक वीरेंद्र घेऊन आलाय आणि तिसऱ्या षटकामध्ये 6 चेंडूंमध्ये 26 धावांची गरज आहे. स्ट्राईक एंडवरती सुधीर करावडे, माजी युवा क्रीडा कमिटी अध्यक्ष, उडवलाय चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहे तिथे डीप मध्ये, जोपर्यंत येईल तोपर्यंत एकदा धावून पूर्ण केली जाते. सिंगलने स्ट्राईक रोटेट होताना पाहायला मिळते. युवा क्रीडा कमिटी मंदनगड सेमीफायनल मध्ये कोणता संघ दाखल होणार, जवळजवळ पिक्चर क्लिअर होत चाललंय. आणि आता नमेश कोपनाक पण बरोबर खाली गेल्यात, विकास खांबेच्या जोडीने गेल्यात. नमेश कोपनाक यांनाही माहित आहे की आता मॅच विजयाच्या जवळपास आपण आलेलो आहोत. पुढचा बॉल, चांगला बॉल पाहायला मिळाला. त्या ठिकाणी धाव घेण्याचा प्रयत्न, एक धाव मात्र मैदानावरती कंप्लीट केलं लेग बायच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत. येणारे चेंडू मैदानावरती शेष आहेत 4 आणि 4 बॉल मध्ये लगावायच्या 4 षटकार. प्रतीक वैराग यांच्याकडून 4 षटकार आले तर 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. का कोणास ठाऊक प्रतीक सकाळपासून आत्ता जागलाय, वाचलाय. पहिला चेंडू डॉट. नाही पण अशी डेअरिंग कधी लागते माहिती का, ज्यावेळी त्यांना माहित आहे की हा 4 मध्ये 24 होऊ शकत नाहीत त्यावेळेस काही जण पारितोषिक लावतात. 1 मध्ये 1 ला लावायला हवं पारितोषिक, मग मजा येईल. नाही तेवढं सुद्धा धाडस ठेवतात, परंतु ही मॅच तशी राहिलेली नाहीये आणि ह्या बक्षीस लावण्यासाठी सुद्धा माणूस आपला असावा असं प्रत्येकाचं म्हणणं असतं. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, हो निलेश जगताप, चेंडूचा चुंबक त्यांच्याकडे कदाचित आहे असं म्हणलं तरी सुद्धा अवघड ठरणार नाही. चेंडू त्यांच्या हातामध्ये, कॅच पकडला की चेंडू कुठे गेला कळलं नाही. सुधीर करावडे बाद. स्टॅच्यू कसं होते आणि जागेमध्ये तशाच प्रकारचे उभे राहिले. कॅच घेतला, बॉल फेकून दिला आणि फलंदाज सुधीर करावडे मैदानाच्या बाहेर. ठिकाणी 2 बॉल राहिलेत आणि 2 बॉल मध्ये मॅच जिंकण्यासाठी रन करायचे आहेत 24. लगेचच मॅच सुरुवात होईल. पूर्वी वॉरियर्स आणि अगेन्स्ट या मॅचचा विजय संघ त्यांच्या जोडीला लगेचच खेळणार आहे. आता तो स्पष्ट होईल. कॅच 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 घेतलाय. या संघामधला 9वा बॅट्समॅन आहे तो आता मैदानावरती जातोय आणि शेवटचा बॉल आहे. चला, वेदिका ध्रुवीचे कॅप्टन आहेत ते आपण येऊन थांबा इथे. समीर, हा समोरचे आहेत. हा फक्त आपण जवळ थांबणार आहात समीर. मॅच संपल्यानंतर आपल्याला धावत यायचंय. उमेश धाडसे आहेत रेडी? ओके. चला, शेवटचा बॉल आहे. हॅट्रिक साठी विकास खांबे, नमेश कोपनाक यांच्याकडून 500 रुपयाचं प्राइज असणार आहे. हॅट्रिकची संधी आहे आणि वाईट बॉल आलाय.
एक्स्ट्रा रन टीमच्या टोटलमध्ये ऍड होत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या आहेत त्या मात्र 18-7 गडी बाद. शेवटचा बॉल बाकी आहे. शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलवरती आपण पाहिलं तर तिथे मात्र फक्त खेळण्याचा प्रयत्न. चला लगेच कॅप्टन वेदिका ध्रुव इलेव्हनचे कॅप्टन समीर आपण धावत या ठिकाणी यायचे आहेत. बाकीचे खेळाडू मैदानावरती थांबतील परंतु कॅप्टनला विनंती आहे कॅप्टन आपण त्वरित या. आणि दुसऱ्या बाजूला ध्रुवी वॉरियर्स मी विनंती करेन लगेचच आपण कॅप्टन आहेत तर कॅप्टनला पाठवायचंय. आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आहे तोही जातोय समीर महाडिक यांना. समीर महाडिक या मॅचचे हिरो आहेत. समीर महाडिक यांना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊयात. आणि टॉसही होणार आहेत. बिकू मामा मालप टॉस होऊ द्यात आणि समीरला मॅन ऑफ द मॅच तिथे दिला जाईल. चला टॉस घ्या. नाणेफेकीचा कॉल केला जातोय बिकू मामा मालप यांच्या शुभ हस्ते आणि टॉस जिंकलाय. क्षेत्ररक्षण करण्याचं डिसिजन घेतलंय वेदिका ध्रुव इलेव्हन. चला क्षेत्ररक्षण लावा जसे आले तसे माघारी परता. चला वेदिका ध्रुव इलेव्हन विन द टॉस अँड डिसाइडेड टू बॉल फर्स्ट. समीर महाडिक यांना दिला जातोय सामनावीराचा पुरस्कार. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आहे. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय. या मॅचचे हिरो आहेत त्यामुळे समीर यांचा गौरव आहे तो गौरव या ठिकाणी केला जातोय. अभिनंदन समीर अँड कॉंग्रॅच्युलेशन. लगेच मॅचला सुरुवात